बलमा बोला की मॅडम. सत्यानं तुला तरी सांगितलं असेल ना हे सगळं तो कशासाठी करतोय? तुम्हाला त्याच्याकडं जाणून घ्यायची गरज नाही वागमा. वाघमारे जाऊ शकता तुम्ही घरी. काय झालं सत्या, असं का बोलतोयस? काय झालं? एवढ्या आनंदानं काय बघतोयस? सत्या अरे काय झाले? तुझ्या डोळ्यात पाणी काय? वाघमारे मी चुकीचं होतो. तुमच्या नकाराचं कारण समजले मला. योगच चिडलो होतो तुमच्यावर. मी लई त्रास दिला तुम्हाला वाघमारे. माफ करा मला. पण तुम्ही आता मोकळ्यात जाऊ शकता तुम्ही घरी. वाघमारे मी तुम्हाला तसं बांधून ठेवलं, तुमचे एवढे हाल केले, त्यासाठी माफ करा मला. पण तुमची आई आता तुमच्या वाट्याकडे डोळे लावून बसले असतील, त्यामुळे तुम्ही जावा लवकर इथे. सत्या नक्की सांगणार आहेस का मला काय झाले ते? तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला सगळं कळलं वाघमारे. त्यामुळे तो वेळ वाया घालवू नका. नाही, मला तुझ्याकडून ऐकायचंय. सांग मला. का? मी का सांगू? एवढे दिवस तुम्ही सांगितलं का मला? मग आता मी का सांगू? ते काय बी असो, मला तुझ्याकडूनच ऐकायचंय. सांग मला. वाघमारे सॉरी, पण तुमचा हा हट्ट मी नाही पुरवू शकत. तुम्ही प्लीज आता घरी जावा. आई आणि अमृत दोघी तुमची वाट बघत असतील. सत्या अरे पण वाघमारे जावा प्लीज. मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव मधवानी ग्वाड लागलं तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही जीवाला या याड लागलं जीवाला या याड लागलं. मी नाही जाणार. असं का पाठवतोस मला? तू आणलंस ना मला इथं, तू सोडायला बी तूच यायचं. वाघमारे ते शक्य नाही. शक्य आहे. माझ्या घरी मला सोडायला तूच यायचंस. तुमचा हा हट्ट पण मला नाही पुरवता येणार. तुम्ही प्लीज माझं ऐका. मी आलो तर उगाच गोंधळ होईल. वाटलंच तर मी बलमाला पाठवतो, पण तुम्ही प्लीज घरी जावा. नाही बलमा नाही. तू हवायस मला, तूच यायचं मला सोडायला. वाघमारे खरंच नाही जमणार. प्लीज प्लीज माझं ऐका. वाटलंच तर असं समजा की माझा हट्ट आहे आणि तो पुरवा. बलमा जा सोडून यांना. या चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनानं मन भुलला कान
गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा हा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळा मना बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळा मना बावरल. अमरीश, तुला काय वाटतंय ग? म्हणजे सत्यजितराव आपल्या मंजूला सुखरूप घरी आणतील ना परत? नाही म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांना काही त्रास नाही ना होणार? लय लवकर विचार केलास गाई दोघांचा. हाच विचार जरा आधी केला असतास ना तर लय बरं झालं असतं बघ. आधीच सगळं सत्यदाजींना सांगितलं असतं ना तर ही वेळच आली नसती आपल्यावर. अमरे, आई अगं, ना तू दीदीला त्या दिवशी रोखलं असतंस ना त्यांचा घटस्फोट झाला असता. आणि सत्यादाजी सोबत असताना काय हिंमत होती ग कुणाशी दीदीला हात लावायची? अमरे, माझं चुकलंच बघ, पण अगं मी तरी काय करू? मंजूच्या जीवापुढे दुसरं काय सुचलं नाही बघ मला. अगं सुचलं नाही म्हणजे? तू घाबरून घाबरून घाबरलीस कुणाला? त्या आत्याला आणि मम्मी साहेबांना? अगं सत्यादाजींना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगितलं असतंस ना तर काय बिशात होती ग दोघांची? अमरे, मी म्हणते ना माझं चुकलं म्हणून. तेव्हा मी एका आईच्या मनाने विचार करत होते. तर आता माझी पोर मला फक्त सुखरूप घरी परत आलेली बघायची. गाई, पण तुझी ही एक चूक आपल्याला किती महागात पडली. ते दोघं पण वेगळे झाले ना एकमेकांपासून. वाघमारे मॅडम या, तुमचं घर आलं, येतो आम्ही. बलमा, सत्याने एवढी मोठी रिस्क का घेतली? हे बघ, तो तर मला काहीच सांगत नाही. तू तरी सांग, असं का वागला तो? तुम्हाला काहीच सांगितलं नाही का त्यानं? नाही. मग मला नाही सांगता येणार. काय ते सत्य तुम्हाला सगळं खरं खरं सांगेल. बलमा प्लीज, तू सत्याला चांगलं ओळखतोस की नाही? तू तरी सांग असं का केलं त्याने? कसं असतं ना वाघमारे मॅडम, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि ती व्यक्ती जर सोडून गेली तर लई दुःख होत. आणि कारण न सांगता जर निघून गेलं तर दुःख बी होतं आणि राग बी येतो. आणि सत्याचं तसंच झालं. म्हणजे वाघमारे मॅडम, मी एवढं काहीतरी लई भारी काहीतरी बोललो का हो? तुम्हाला काहीच कळलं नाही का? माझ्याकडनं वधवून घ्यायचंय म्हणून विचारायला लागलाय परत परत? बलमा, खरंच मला कळलं नाही. जरा नीट सांग की. हे बघा वाघमारे मॅडम, तुम्ही सत्याला जर आधीच सगळं सांगितलं असतं तर ना तुमचा दिवस झाला असता ना हे सगळं करावं लागलं असतं. सत्याला फक्त खरं काय ते जाणून घ्यायचं. खरं काय ते जाणून घ्यायचं होतं म्हणजे मी नकार का दिला हे जाणून घेण्यासाठी त्याने हे सगळं केलं? होय, हे सगळं जाणून घेण्यासाठी हे सगळं केलं त्यानं. मग आता असं काय कळलं त्याला? अहो वाघमारे मॅडम, एवढा आपण थ्रिल केला ना, मग थोडा सस्पेन्स पण होऊन जाऊन दे की. आणि सत्य तुम्हाला काय बोलला, घरी गेल्यानंतर तुम्हाला सगळं कळेलच. अरे वाघमारे मॅडम, खरंच सॉरी. बळजबरीने तुम्हाला आम्ही डांबून ठेवलं, हे कुणालाच आवडलं नाही. आणि सत्याला तर अजिबातच नाही. त्यानंतर काळजावर दगड ठेवून हे सगळं केलं. असो, माझं काम झालं, चला येतो. अमरे, अगं ये की ग बाहेर, आता पास झालं. अगं माझी चूक कबूल केली ना मी. आमरे, अगं ऐकून तर घे की. आमरे, मला कुणाशी काहीच बोलायचं नाहीये. जा तुम्ही इथनं. अगं असं काय करतेस अमरे? ये बघू बाहेर. आमरे, आई, आई, मंजू, अमरे, आमरे, मंजू आले, ये लवकर बाहेर. मंजू, मंजू, मंजू.
कशी आहेस? त्या लोकांनी तुला काही केलं तर नाही ना? तू बरी आहेस ना? परमेश्वरा, तुझे लय उपकार झाले बघ. माझी लेक सुखरूप घरी परत आहे. म्हणजे बरी आहेस ना? वय मंजू, मला माफ कर जमलं तर. तुझ्या आणि सत्यजितरावांच्या प्रेमाच्या आडवी आले मी. माझ्यामुळे तुमचा संसार तुटला. माफ कर मला. आई, तू कशाला माफी मागतेस? कारण मला आता कळलंय की सत्यजितराव तुझ्या आयुष्यात असतील ना तर तू कायम खुश राहशील, सुखी राहशील. मला हे आधी कळायला हवं होतं. आता मला माझी चूक सुधारायची एक संधी दे बाळा. तुला आनंदाने संसार करताना बघायचंय मला, आणि ते बी सत्यजितरावांसोबत. मी तुला सत्यजितरावांसाठी दिलेल्या वचनातनं मुक्त करते, कायमचं. आई, असं का बोलतेस तू? कुणी तुझ्यावर दबाव आणलाय का? हाय, तुला त्यांना नकार द्यायला लावण्यामागचं कारण मी सांगितलं त्यांना. त्यांनी मला वचन दिलं की ते तुला सुखरूप घरी परत घेऊन येतील, आणि त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केलं. तुला सुखरूप परत घेऊन आले ते. त्यांनीच तुला आणून सोडलं ना घरी. वाघमारे, मी चुकीचा होतो. तुमच्या नकाराचं कारण समजले मला. तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला सगळं कळलं वाघमारे. मंजू, मला कळून चुकलंय बघ. का सत्यजितरावच तुझ्यासाठी चांगला जोडीदार आहे. त्यावेळी माझ्याकडनं भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला गेला. त्यांना नकार द्यायला मी भाग पाडलं तुला. मंजू, तुला मी जी शपथ घातली होती ना सत्यजितरावांना नकार देण्यासाठी, ती आज चुकली. म्हणजे तिथे आता तू सत्यदाजींना होकार देऊ शकतीस? होय म्हणजे आई, मी खरंच सत्याच्या प्रेमाला होकार देऊ शकते? हो, त्यांना सुद्धा कळू दे तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. ए रत्ने, काय? आज डोक्यात एक लय भारी प्लॅन आहे. आपण काय करू, या हवलदाराला लाच देऊ आणि तर पळून जाऊ. वा, थँक्यू भाऊ साहेब. थँक्यू मॅम साहेब. थँक्यू काय थँक्यू? पैसा आहे का लाच द्यायला? माझ्याकडे नाही. त्या ढोल्या पहिला ही काढून दे की, आणि मग जाऊ आपण. नाही 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 नाही, मी नाही तसं काय करणार. अजिबात काय देणार नाही. कशाला घाबरताय? एवढ्या मोठ्या मम्मी साहेब आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडे पक्कड पैसा आहे, त्या देतील. मला नाही आवडला तुमचा प्लॅन. ती काय हिंदी शिनमामणी असते रे. एक तर त्यांचा माणूस गायब आहे, त्यांचा संशय आहे आपल्यावर. मग असं सहज सोडतील रे आपल्याला? नाहीतर काय, नगा तर फसके आयडिया सुचत असते तुम्हाला. फायदा बाबायचं माझं. अगं माझं दुखतंय एवढं, तू फायदा म्हणते होय. असं काय करताय? दाबा ठेवायचा म्हणलंय, दुखतंय. आता प्रेमाने म्हणलं की मग मला बरं वाटत. काय दाव, तुम्ही कधी कधी एवढं माझं करता का नाही, त्याच्यामुळे मला लय आवडता बघा. ओ बाहेर या. मी तुम्हीच बाहेर या. माझ्या बायकोचे पाय दाबतोय, आता नको. ओ पोलीस स्टेशन आहे, घर नाही तुमचं, बाहेर या. मी बाहेर यायचंय. ओ मला एकट्याला सोडणार तुम्ही?
माझ्या देवावर लय विश्वास आहे. मी न्याय देवतेला नवस केला होता की मला सोड म्हणून, लगेच तुम्ही सोडणार. वा वा. बाहेर या म्हणजे तुम्हाला सोडणार नाहीये. इथं बाहेर बाकड्यावर बसायचंय तुम्हाला. आता आतमध्ये जागा नाही राहणार ना, म्हणून बाहेर बसवते. जागा नाही मॅडम, घेऊन या त्यांना. या राहणार आहेत आतमध्ये. या बाहेर या. मी आहे आहे. या आता तुमच्याबरोबर आत असणार आहेत. तुमच्यासारख्याच डेंजर आहेत एकदम. करा मैत्री. चला. हो चला. तुम्ही काय चला. रत्ने मला नाही काय करून आला तात? नाही अहो, काय बी नाही केलेलं बघा आम्ही. का नाही, आमच्या फक्त संशय आहे म्हणताना आम्हाला असं आतमध्ये बसून ठेवलंय. काय केल्याशिवाय हात टाकतात का? नक्कीच काहीतरी केलं असणार. तसं बी चेहऱ्यावरून तुषडच दिसतंय. ए तोंडचा मारून बोलायचं काय? हात मारण्याच्या केस मध्ये हात आले मी. अजून एक होईल माझ्याकडनं. आधीच एका केस मध्ये मी जामिनावर सुटले. तेव्हा हे माच आणि आवाज दोन्ही खाली ठेवा. ए चल सरक बाजूला. ए उभा राहा. असे काय बसलेत? उभे राहा. सॉरी, मी जरा रागात होते. काय आहे ना, माझ्या लेकीचं सासरी छळ होत होता आणि मग काय, मला आला राग. त्यांना वाटलं मी गरीब आहे, पण मी कशी गरीब असेल. घेतला रॉड, घुसले घरात आणि फोडणं त्यांचं डोकी बिकी आणि सासूचं तर कंबरच मोठी. मी ना लय डेंजर बाई आहे. मला राग आला ना, बाई असो या पुरुष असो, मी सोडत नसते. सगळ्यांना फोडून काढत असते. त्यात जर सुनाला चढणारी जर सासू असेल तर मी सोडणारच नाही. ते तुम्ही असं काय केलंय का? ही सासू आहे बघा. मी नाही, मी आत्या आहे माझ्या बाच्चीची. तिची सासू आहे ही. तुम्ही असं वागताय का? तुम्ही केलंय का पण तसं? निवांत आहे भावा. होय सत्या, भावा आता सगळं तुझ्या मनासारखं झालंय ना. आता पुढं काय करायचं ठरवलंस? पुढे काय, आता पुढे वाघमारे म्हणतील तसं. वाघबारे म्हणतील तसं म्हणजे? हे बघ भावा, विषय कसा आहे, आता वाघमारेंनी मला नकार का दिला हे मला समजले. त्यांच्या मनात बी माझ्यासाठी प्रेम आहे हे पण मला समजले. पण त्यांनी स्वतःहून कबूल कुठे केलंय? मला असं वाटतंय की कबूल करतील त्या लवकरच. मग आता त्या कबूल करेपर्यंत वाट बघायची. बलमा, मला तर असं झालंय ना, कधी एकदा वाघमारे मला प्रपोज करतील आणि मी त्यांना होकार देईन. सत्या भाऊ, मी काय म्हणतो, वाट बघत बसायचं नाही अजिबात. त्यांनी तुला प्रपोज करावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे आता मी काय करायचंय? सत्या, आता मी सांगतोय तसं कर. आतापर्यंत तू सांगतोय तसं सगळं केलं का नाही आपण? ते बघ भावा, वाघमाऱ्यांना प्रपोज करायसाठी आपण किती एफर्ट्स घेतले तरी त्या नकार देऊन गेले. आता तू त्यांना फुल इग्नोर करायचं. त्यांना आता लई चांगवायचं. त्यांनी तुला प्रपोज करायसाठी लई प्रयत्न केले पाहिजे. बलमा, अरे तू काय बोलतोयस मला काहीच समजून झालंय. नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? हे बघ, त्यांनी प्रपोज करताना सगळ्यांसमोर तुला प्रपोज केलं पाहिजे आणि तसं झाल्याशिवाय तू हो बोलायचं नाहीस, फुल इग्नोर मारायचं. अरे पण असं कसं शक्य आहे? सगळ्यांसमोर कसं काय प्रपोज करतील त्या मला? ते तू माझ्यावर सोड. माझा ऑलरेडी सगळा प्लॅन रेडी आहे. म्हणजे काय प्लॅन आहे तुझं? तुझं लग्न लावून द्यायचं. विषय संपला. पण काय पण डोकं लावलंय सत्यदादानं. म्हणजे खटक्याव बोट आणि जाग्यावर पलटी याला म्हणतात. पण काय ग तिथे, सत्यादाजींनी जर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही इथली सगळी सिच्युएशन हँडल केली असती ना. शेवटी सत्य आहे तो. कसं बरोबर हँडल केलं सगळं. पण मी पण बघ आता कसं करते. सोडणार नाही त्याला. अगं मग आम्ही पण कधीपासून तेच म्हणतोय, नकोच सोडू सत्यादाजींना. पण म्हणजे तुझं सत्यदादावर असलेलं प्रेम
कधीच लपलं नाही कुणापासनं, आणि आता तर ते तुझ्या डोळ्यात बी दिसते. आता त्याला सांगायची वेळ आली बघ. आधीच सत्यादादानं लय वाट बघितली, अजून नको वाट बघायला लावू त्याला. वय मी बी तेच ठरवलंय आता. सत्याला आत्ताच्या आत्ता जाऊन भेटणार आणि माझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे त्याला सांगणार. ऑल द बेस्ट. पण बलमा, मी काय म्हणतोय की कशाला उगाच वाघमाऱ्यानं माज दाखवायचा. मला आता नाही राहत बघ. हे बघ, जर वाघमारे आले आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे, मग झालं ना, संपला ना विषय. कशाला उगाच ताणत बसायचं आपण. हेच इथंच पोरं चुकते. जरा पुडकी गोड बोलणी का लगेच पागळते. आता मला सांग, वाघमाऱ्यासाठी तू इतके दिवस जोरत होतास, त्यांनी उघडलं का तोंड? उघडलं का मला सांग? नाही ना, त्या बसलं ना अडून. तू पण थोडा माज केला तर काय हरकत आहे. आणि हे बघ, तुझ्या जोडण्या पाय आम्ही ताण बुक लय हारले, आमचे लय हाल झालेत. जरा तरी रिस्पेक्ट ठेवा आमचा, जरा तरी आदर कर. आणि बघ सत्य, एकदा का लग्न झालं तर परत त्यांचं आयुष्यभर तुला ऐकूनच घ्यायचंय. मागचा थोडा माज केला तर काय हरकत आहे. तसे तुझे मुद्दे बरोबर आहे सोड. असं करून बघायला काय हरकत नाही. दादा रावणा काय म्हणतो बाबा? मस्त. पाप्या कुठं आहे? पप्पे हे काय? अरे काय आलं का? कुठं होतास तू? तिकडे मंजुताई हरवले, तू शोधताना काय दिसला नाही. तू हायस कुठं? वाघमारे घरी पोचल्या सुद्धा. काय? अरे वाळकी आपली मंजुताई घरी पोचली. पप्या जरा इकडे ठेवते इकडे. अहो मी नाही काय केलं. मारत नाही भावा, ये बस इथं. पप्या, तू वाघमाऱ्यांना बैल म्हणतोस ना? होय. तुझा त्यांच्यावर लय जीव आहे ना? होय. आणि आमचा संसार तुटला म्हणून तुला वाईट वाटलं होतं ना? लय वाईट वाटलं. मग पप्या, तुला असं नाही का वाटत की सत्य आणि वाघमारे दोघं एकत्र यावेत? ते वाटतंय. अहो मी तर रात्री स्वप्न सुद्धा बघत बसतोय ही सत्यदादाचं मंजुताईचं परत एकदा लग्न झालंय. मी अक्षिता टाकतोय, शर्वानी घातलाय, गॉगल बिगल, फेरे मारायला लागल्यात. लय स्वप्न बघतो मी. भावा, तुझे स्वप्न ना 100% खरं होऊ शकते, पण ते खरं होण्यासाठी तुला जराशी आमची मदत करावी लागेल. बास का सत्यदादा, अहो तुम्ही सांगा फक्त. हनुमानासारखी अशी छाती फाडून ठेवेल तुमच्यासाठी मी. तुम्ही फक्त सांगा, शब्द असा तुम्ही टाकावा मी झालावा. काय करायचं बोला. इकडे कान कर तुझा, मी शब्द राखतो तुझ्या कानात.